खाली पेते कोणतरी तिथे कोणतरी ते जे ना काय हा काल भरला होता कालच. हां संपलं का? टाकलं इथं पाठीमागं टाकलं नाही ते नाही. पाणी नव्हतं ना. अच्छा आम्हाला मोर आला. ह्या जांभळीच्या झाडाला मोर आलाय बघा. आपण बघू शकतोय कसला भारी मोर आलाय. काळ होता हां हे ना हे खायचे आपण नाही तर वाटतं त्याला मध 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 हां ह्याचे. आता त्याचा भाग कमी झाला. त्याचा मोठी मोठी फुलं असायची. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कसे आहेत? बरे आहेत ना? बरे बरे चांगले. बरेच चांगलेच राहा, आनंदी राहा, खुश राहा. तर मित्र आज आपण डोंगरावर आलोय. आज डोंगरावर येऊन आपण काय काय गंमत करतो ते बघूया. आता या ठिकाणी झाडांना आपण पाणी घातलेलं आहे. माऊली हा पहा वरती टॉपला आलं त्या ठिकाणचा नजारा पहा. किती छान सुंदर असा नजारा दिसतोय. सूर्य असं वरती आलेला आहे. छान असा नजारा दिसतो इथून. या ठिकाणी आम्हाला करून सापडलं आहे. एक करवंद सापडलं आहे कच्चं. हा आमचा इथला आमच्यावरचा डॉन काळा कुत्र. डोंगराव न थांबता आल्यामुळं थोडंसं दम लागतोय. मित्र टॉपला आलोय. इथं खूप छान अशी हवा लागते. मस्त थंडगार हवा सुटली. छान वातावरण आहे. प्रसन्न वातावरण या साईडला. शुद्ध ऑक्सिजन भेटतो इथं. बघा ही पूर्व साईडला सूर्य असं उगवलेलं आहे. तर आजची मोहीम आहे आपली तोरणं. आता तोरणाचा सीझन संपत यायला लागला आहे. तर आज आपल्याला तोरणं काढायची आहेत. आता आपण खाली झाडांना पाणी दिलं आहे. होळकादेवीचं दर्शन घेतलेलं आहे खालूनच. आणि तोरणं काढण्यासाठी आपण या साईडला आलेलो आहे. कारण आता सीझन संपला की परत आपल्याला तोरणं भेटणार नाही. म्हणून आपण तोरणं काढायला या साईडला निघालो आहे. आपण बघू शकता पुढं असं ते त्या साईडला आपल्याला तोरणं काढायला जायचं आहे. पुढच्या आलो आपण मंडळी बघा या ठिकाणी तोरणं बघा आपण बघू शकतोय. बघा ही तोरणं अशी लागलेली. इथं पण तोरणं आहेत. इथं तोरणं आहेत. इथे तोरणं भरपूर आहेत बघा.
बघा इथे तोरणं लागलेली आहेत भरपूर. आता आम्ही हो का? तोडत आहोत. इथे तोरणं भरपूर आहेत. इथे तोरणं आहेत भरपूर. ही अशी झाली पूर्ण भरलेली आहे. आता थोडं थांबतो जरा. हे बघा इथं तोरणं भरपूर आहेत पिकलेली. आता तोरणं काढतो जरा, तोपर्यंत आराम. बघा या ठिकाणी एवढी आपल्याला तोरणं भेटलेली आहेत. हे बघा इथं पाहू शकतो आपण. बघा किती भारी तोरणं इथं पिकलेली आहेत. भरपूर तोरणं आहे झालेलं. हे बघा इथं बघू शकतो आपण पाहतात मंडळी. आता एवढी तोरणं आपण काढलेली आहेत आणि ह्या साईडला आपण आता पुढच्या जाळीला चाललो आहे. जाळे आहेत भरपूर, तोरणं पण भरपूर आहेत. या ठिकाणी पण बघा ह्या जाळीला दुसरीकडे आलो आहे. तर इथं तोरणं आहेत पण जरा कमी इथं आहेत. इथं पुढे आहेत. हे बघा झाडाची तोरणं किती छान तोरणं आहे अशी. बघा शिंदे सरकारने बघा या डबा केलाय. बघू डबा. बघा तोरणं या डब्यामध्ये तोरणं ठेवलेली आहे. खराब नाही तोरणं भेटली आणि मी या पिशवीमध्ये तोरणं ठेवलेत. बघा इथं पण पुढे आहे, पण इथं हात जाईन का सांगता येत नाही. जाईल का इथं हात? नाही जाणार. त्याच्यामुळे आम्ही अडचण घुसत नाही आता. हे बघा ही या तोरणाच्या जाळीला कमी तोरणं होती, पण भरपूर गोड अशी तोरणं ही. हे मित्र, या तोरणाला तोरणं नाही पण याला आता परत मोहर लागलेला आहे. फुलं आलेली आहेत. याला आता इथून पुढं हे बघा इथून पुढं चांगले याला तोरणं येतील. बघा आपण पाहत आहात तो मोहर. हवा का तुम्हाला नीट दाखवतो परत एकदा. हा पहा मित्रांनो, हा असा मोहर लागलेला आहे या तोरणा जाळीला. याला भरपूर अशी तोरणं भविष्यामध्ये येतील. हे बघा इथे तो भरपूर असा मोहर लागलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फुलं दिसलेली आहे. ही फुलं आता आपण तोडतोय. मित्र आपण बघू शकताय या ठिकाणी अशी फुलं लागलेली आहेत. किती छान सुंदर अशी फुलं दिसतात आहे. शिंदे सरकार पुढं आलेले आहे. त्यांनी एक जाळी बघितली, जाळीचे तोडणं तोडतात आहे. आपण आता आलो आहे त्या जाळीला चौकात पडून तोरणं आहे ती आपण तोडायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो आपण पाहू शकताय या ठिकाणी जांभळे लागलेली आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी अशी जांभळे लागलेली आहेत. थोडीशी चांगली होईल. बघा या ठिकाणी अशी जांभळे पिकलेली आहेत. हे बघा या ठिकाणी पाहू शकतो आपण. या जांभळे जांभळे लागलेले आहेत. आता आम्ही त्यातली 2-3 जांभळं तोडतोय. हे पहा मित्रांनो, आपण असे जांभळे तोडलेली आहेत. आता ती जरा खाऊन बघूया का. शिंदे सरकार या ठिकाणी जांभळे तोडतात आहे. हे बघा अजून भरली नाही. तर मित्रांनो छांबासर जाऊन जांभळ लागते, छान लागते. पहिल्या सीझनची पहिली जांभळ मस्त आहे. आता अजून थोडीशी जांभळ ती आपण तोडू जरा. खायला खूप छान अशी जांभळ आहे मित्रांनो. खूप छान अशी जांभळे या ठिकाणी आहेत.
आणि पहिल्या सीझनची जांभळं खूप छान लागलेली आहेत. या साईडला बघतोय आपण तोरणं आहेत. ही तोरणं आपण तोडतोय. हे बघा, ही अशी तोरणं आहेत, एकदम हाताशी आहेत. जास्त काय अडचण जायची गरज नाही. या ठिकाणी अशी तोरणं तोडतोय आपण. हे पहा मित्रांनो, इथं असे तोरणं आहेत. ही अशी तोरणं तोडलेली, अजून भरपूर तोरणं अशी काढलेली आहे. इकडे एक जाळी आहे. या जाळीच्या दिशेने आम्ही चाललोय जरा. इथं तोरणं जाळी आहे. त्याला किती तोरणं आहेत बघू आपण. ह्याला पण आहे तोरणं, बऱ्यापैकी दिसतात ते. हे बघा, आपण पाहू शकतोय. तर ही तोडू आपण आता. आपण पाहतात या ठिकाणी 3 अशी मुलं आहेत. थोडं झूम करून दाखवतोय. या ठिकाणी 3 मुलं आहे अशी. ती त्या ठिकाणी रानमेवा काढायला आलेली आहेत. आपल्या ते डोंगरात रानमेवा काढायला आलेली, तर ते जाळीमध्ये ते काढतात. ते हा असं सकाळचा सूर्योदय झालेला आहे आता. मित्र, आपण पाहू शकताय या ठिकाणी असं शेण पडलेलं आहे भरपूर. म्हणजे या ठिकाणी गाई गुरं असे येतात. हे आपण पाहू शकतोय. असं शेण या ठिकाणी भरपूर पडलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी गाई गुरं अशी मुबलक प्रमाणात चरायला येत आहेत. हे बघा, हो का, इथे शेण आहे अजून. म्हणजे गाई गुरं या ठिकाणी चरायला असे मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे आपल्याला याच्यातून दिसतंय. तर मित्र, आपण पाहू शकताय या ठिकाणी तोरणं आहेत बघा. एक जाळी इथं तोरणं आहेत. जरा आपण पुढं चाललोय. पुढं गेल्यानंतर इथे तोरणं भरपूर आहेत. हां हां, पाहू शकतो मित्र, या ठिकाणी भरपूर तोरणं आहेत. जरा जागा व्यवस्थित नाही, पण तोरणं भरपूर आहेत. तर ही तोरणं काढतोय आम्ही. शिंदे सरकार तोरणं काढतात. मी तोरणं काढतोय. हो का, शिंदे सरकार आता वरती चाललेले आहेत, तोरणं काढतात. खूप मस्त तोरणं आहेत. काढा, तुमचा व्हिडिओ काढतो मी, तुम्ही तोरणं काढा. या ठिकाणी अडचण आहे, झालं जागा नाही. शिंदे सरकार तोरणं काढतात आणि त्यांचा व्हिडिओ मी काढतोय. बघा मंडळी, हे पहा, किती खालच्या खाली तोरणं आहेत.
हो इथं करवंद लागलेली अशी ती आता सध्या कच्ची आहेत. झालं का? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आपण या ठिकाणी आता भरपूर अशी तोरणं काढलेली आहेत आणि एका जांभळ्या झाडाला आपल्याला जांभळं भेटलेली आहेत. जांभळे काढली, खूप छान सुंदर जांभळे आहेत. पहिल्या सीझनची पहिली जांभळं आपण खाल्लेली आहे. आणि माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या जवळच्या आजूबाजूच्या डोंगरावरती जाऊन जे जंगलाचा रानमेवा आहे, जंगलचा जो मेवा आहे, प्रत्येक सीझनला प्रत्येक फळ भाजीपाला हे खाणं खूप आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण आपल्या गावाच्या आजूबाजूला, आपण राहत असलेल्या परिसराच्या आजूबाजूला एखादा डोंगर असेल तर त्या डोंगरावरती जाऊन, आता सध्या तोरणांचा सीझन चालू आहे तर तोरणं खावा, निसर्गामध्ये फिरा जरा आणि निसर्गाच्या वातावरणात राहायचा प्रयत्न करा. तर तुम्ही थोडंसं तोरणं सीझन चालू आहे, तोरणं खा. अजून काही दिवसानंतर आता करवंद पिकतील, जांभळं येतील. बाजारातून विकत घेऊन खाण्यापेक्षा आपण स्वतः जर गेलं, फिरलं, झाडावरची तोरणं, करवंद, जांभळं, आळू, अजून खूप असे रानमेवा आहे, तो जर खाला आपण घेतला तर आपल्याला त्या झाडाची माहिती होईल, डोंगराची माहिती होईल, फळांची माहिती होईल, ते चव चाखायला भेटल आणि नैसर्गिकरित्या ते आपल्याला खायला भेटल. त्याचा आनंद वेगळाच असतो. तर मित्र, याच्याबद्दल आमचे मित्र संजय शिंदे थोडं सांगू इच्छितात. काय बोल बोला. हेच सांगाय. हा आता आलेला रानमेवा म्हणजे हा तो सीझनला आलेला चांगला असतो आरोग्याला आणि ह्या सीझनलाच तो भेटतो. त्यामुळं खायला बी फार गोड लागतो आणि त्यामुळं भरपूर फायदे होतात. त्यामुळं हे रानमेवा खायला तुम्ही जावे अशी आमची विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आनंदी राहा, सुखी राहा. या ठिकाणी वळकादेवीचं मंदिर आहे. इथं आज आपण फक्त झाडांना पाणी घातलेलं आहे आणि आज आपली दुसरी सेवा काय झालेली नाही. झाडांना पाणी आणि पक्ष्यांसाठी ग्लासामध्ये पाणी, एवढी सेवा आज आपल्याकडून झालेली आहे. चला मित्र, आज आपण शनिवार आहे. आज मारुतीरायाच्या मंदिरात जायचं आहे. या ठिकाणी आपण आता रुईच्या झाडाजवळ आलो आहे आणि रुईच्या झाडाची 11 पानं आता आपण तोडतोय. 4 पानं झालेली आहेत. पलीकडे थोडा आता. 5 6 7 8 9 10 आणि 11. ही अशी 11 पानं आपण रुईची तोडलेली. आज शनिवार आहे. आज आपल्याला मारुतीरायाच्या मंदिरात जायचं आहे तर त्यासाठी ही अशी 11 पानं तोडलेली आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर चला मित्रांनो, आता आपलं जवळजवळ डोंगरावर जायचं, तोरणं तोडायचं, पक्ष्यांना पाणी ठेवायचं, झाडांना पाणी घालायचं आणि आता मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी, हार बनवण्यासाठी, मारुतीरायाला हार बनवण्यासाठी ही पानं आपण रुईची तोडलेली आहे. तर मित्र,
आजचं आता आपल्याला विजन आपलं काम आता आपल्याला जवळजवळ संपलेलं आहे. मित्र बघा या ठिकाणी अशी रुईची झाडं आहेत. वरती डोंगरावरती असं भरपूर जंगल सामग्री आहे. हे बघा इथं अशी पानं आहेत, सगळी रुईची झाडं आहेत. हे बघा इथंही रुईची झाडं आहे या ठिकाणी, तिथंही रुईची झाडं आहेत. या अशी या ठिकाणी झाडं आहेत भरपूर. बघा मित्र ह्या ठिकाणी रुईची झाडं आहेत. म्हणजे जंगलामध्ये खूप साधन संपत्ती आहे. आपण त्याचा योग्य असा वापर केला पाहिजे आणि इथल्या साधन संपत्ती टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्र आपण पाहू शकताय या ठिकाणी अशी पिवळ्या कलरची फुलं आलेली आहेत. हे बघा या ठिकाणी अशा पिवळ्या कलरची फुलं आलेली आहेत, पाहू शकतो आपण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आज आपला डोंगरावर जाऊन आपण पाणी टाकलं पक्ष्यांसाठी, कपामध्ये ग्लासामध्ये झाडांना पाणी टाकलेले आहे. वरती जाऊन आपण तोरणं तोडून आणलीत, तोरणं खाली. त्याच्यानंतर जांभळं एका ठिकाणी झाडाला जांभळं लागायला दिसली, ती जांभळं काही तोडलीत, काही खालीत. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या तिकडचं दृश्य दाखवलं आहे, शेण दाखवलं आहे, फुलं दाखवलीत, तिकडचं निसर्ग सौंदर्य थोडंसं दाखवलं आहे. आणि आज आपला व्हिडिओ या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. असंच आनंदी राहा, सुखी राहा समाधानी राहा. आणि समाधानी राहा आणि जास्तीत जास्त डोंगरावर जायचा प्रयत्न करा, निरोगी राहायचा प्रयत्न करा आणि डोंगरावरचा रानमेवा खायचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. चला घरी. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. रामकृष्ण हरी माऊली.